अखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो विठ्ठलाराधया पाण्डुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माधा रुक्मिणी पांडुरंगा। आता नमो रंगभूमिका, कीर्तनी उभे होतील का, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत, ऐसे नमन करोनी सकळा, हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञान म्हणोनी आपुल्या बाळा, तालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल। पुंडलिक वरदार विठ्ठल, भगवान की ज्ञानेश्वर महाराज। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपादानाय मस्कोबानाथाच्या पावन पुण्यनगरीमध्ये या खेड बुद्रुक माने वस्तीवरती या गावामध्ये वैकुंठवासी कैलासवासी सौभाग्यवती असणाऱ्या सरूबाई विष्णू माने, आमच्या वडिलांच्या असणाऱ्या मामी आणि आमच्या आजी, असं आमचं आणि त्यांचं अतिशय जवळचं असणारं नातं। आणि यांचं गेल्या वर्षी याच तिथीला याच काळाला गेल्या वर्षी इहलोकातून परलोकामध्ये वैकुंठ गमन झालं आणि त्यांचंही असणारं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण श्राद्ध। आणि या पुण्यस्मरणाच्या श्राद्धानं आलेला हा कीर्तनाचा योग संपूर्ण माने परिवार, त्यांचे असणारे चिरंजीव श्री रमेश विष्णू माने, 3 कन्या आहेत त्यांना, श्री मालन श्रीरंग कोळपे, संगीताताई बारीकराव मोरे आणि वंदना लालासो ठोंबरे, अशा 3 कन्या आहेत। आणि एक नात अर्चना रमेश माने, संकेत रमेश माने नातू आणि मंगल रमेश माने, असा हा संपूर्ण माने परिवार। आणि ज्यांच्या संप्राप्त विद्यमानाने माझ्यापर्यंत सेवा आली ते आमचे मामा आदरणीय राजू मामा बरकडे, या संपूर्ण सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल ऐका, आजचा जो अभंग सेवेला घेतलेला आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी। अभंगाचा सरळ सरळ अर्थ जर असा बघितला तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पतिव्रता माऊलीचं गुणगान गातात। किंबहुना पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवातोने न स्पर्शे, मी सर्वस्वया तैसे सुबटांसी, ज्ञानोबाराय दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करतात। आणि महाराजांनी सुद्धा या अभंगातून पतिव्रता माऊलीचं कौतुक केलेलं आहे। आता या कीर्तनाचा हा अभंग घेण्याच्या पाठीमागचं कारण एकदा ऐका। आपल्याकडं आता वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवणं हा आपल्याकडे एक नियम आलेला आहे। आणि जर एखाद्याचं वर्ष श्राद्धाला कीर्तन नसलं, भले ते कसंही असू देत, अगदी एखादा दारू पिऊन जरी माणूस गेलेला असेल तरी त्याच्या वर्ष श्राद्धाला महाराजांचं कीर्तन असतंच महाराज। आणि कसं का होईना, कसाही माणूस जरी गेला असला तरी महाराजांना म्हणावं लागतं, बाबा काय सांगावं, आपल्या गावातला आपल्या वस्तीवरचा फार पुण्यवान महात्मा काळ निघून गेला। बसलेल्या माणसाला लगेच हसायला येतं, पण कीर्तन करायला सांगावं लागतं। नाही सांगावं तर कीर्तन झाल्यावरती नारळ देणं त्यांच्याच हातात असतं। चला विनोदाचा भाग सोडून द्या आणि आपल्या अभंगाकडे या। आजचा जो अभंग सेवेला घेतलाय का पतिव्रता माऊलीचं गुणगान करणारा हा अभंग महाराजांच्या गाथ्यातला आहे। आणि का अभंग घेतला तर रोज वर्ष श्राद्धाची कीर्तन ऐकून काहीतरी नवीन बदल असावा। पतिव्रता धर्म म्हणजे काय आणि का अभंग घेतला त्याच्या पाठीमागचं कारण सांगू का। शास्त्र असं सांगतं आपल्याला मरण कसं यावं। सौभाग्यवती माता माऊल्या असतील तर त्यांना हळदी कुंकवाच्या सड्यानं मरण येणं ही माता माऊल्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आयुष्याची भाग्यातली गोष्ट जर काय असेल तर हळदी कुंकवाच्या सड्यानं मरण येणं म्हणजे आपल्याकडे त्याला काय म्हणतात, अयव मरण येणं, असं मरण येणं त्यांना भाग्याचं मरण सांगतात। वारकऱ्याला मरण येत असताना सांगतात, आळंदी पंढरीची वारी चालली असताना नामस्मरणाच्या गजरामध्ये एखाद्या वारकऱ्याला मरण यावा हा वारकऱ्यासाठी पर्व काळ आहे। भारत मातेची सेवा करत असताना एखाद्या जवानाला देशाच्या सीमेवरती मरण यावं हा त्याच्या काळातला पर्व काळ आहे। कीर्तन करता करता एखाद्या वारकऱ्याला महाराजांना मरण यावं हे त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। हो तुम्हाला सांगू का,
पाठीमागं मुस्लिम समाजामध्ये एक महात्मा होऊन गेला, ताजुद्दीन महाराज शेख नावाचे, औरंगाबादला, संभाजीनगरला. आणि संभाजीनगरला त्यांचं कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये महाराजांचं वैकुंठ गमन झालं. का सांगतो याच्याकरिता की त्या त्या अवस्थेला त्या काळामध्ये त्या महात्म्याला मरण आलं की तो काळ धन्यवाद होत असतो. तसं माता माऊल्यांनी आयुष्यभर जेवढं पुण्य करावं ना, आणि तेवढं पुण्य शेवटच्या क्षणाला कामाला येत असतं. ज्या माता माऊल्यांना हळदी कुंकवाच्या सड्यानं मरण येतं ना, त्या माता माऊलीकरता भगवान परमात्मा आरतीचं ताट घेऊन उभा असतो. का? कारण सौभाग्याचं अहेव लेणं घेऊन ती माता माऊली भगवंताच्या चरणाजवळ पोचलेली असते. म्हणून अशा माता माऊल्यांचा भगवान परमात्मा या अभंगातून वर्णन करतात महाराज. काय? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. महाराज आम्हाला मान्य आहे, मग आमच्या काळामध्ये आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला असं मरण यावं, याच्याकरता आम्ही काय करावं? म्हणून महाराजांनी हा अभंग उच्चारला. अभंगाचं प्रथम चरण. प्रतिव्रते जैसा खरं तर प्रत्येक गावामध्ये काय होतं, जरा कीर्तन संपत 11:30 12 वाजले की जी लोक कीर्तनाला ऐकायला हवी असतात ती माणसं यायला सुरुवात होती. पण माझं आज खूप मोठं भाग्य आहे बर्डे महाराज, कीर्तन चालू होतानापासूनच गर्दी आहे आणि शेवटपर्यंत ही गर्दी राहावी. खूप छान नाही का? कीर्तन चालू व्हायच्या अगोदरच एवढी गर्दी. ऐका आता गोड चरित्र चिंतन लक्ष देऊन एका पतिव्रतेचा महिमा तुम्हाला सांगतो. एका आईच्या पोटी 100 पोरं जन्माला आली आणि 100 पोरं आले असताना कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये त्या आईची 100ची 100 मुलं मारली गेली. 100ची 100 मुलं मारली गेल्यानंतर आपल्याकडे एक प्रथा आहे, माणूस गेल्यानंतर आपण त्याच्या सांत्वनाला जात असतो. म्हातारा माणूस गेला असेल तर आपण सगळीच म्हणतो, काय म्हणतो, जाऊ द्या मरू द्या, पडूनच होते घरात बाबा, काय करणार होता तरी आपल्या आजी गेल्या, त्यांचाच हाल झाले असते, पटकन मोकळ्या झाल्या वगैरे वगैरे वगैरे. आणि असं सांत्वन करण्याकरिता कृष्ण परमात्मा त्या गांधारी मातेच्या दारामध्ये आला आणि गांधारीच्या दारामध्ये कृष्ण परमात्मा आल्यानंतर कृष्णानं त्या गांधारी मातेचं सांत्वन करायला सुरुवात केली. आता या माऊलीची 100 पोरं मेल्यात, कृष्णाने कसं सांत्वन करायला पाहिजे सांगा ना, सांगायला पाहिजे, आई वाईट झालं, तुमची 100 पोरं मेली, जाऊ द्या आपलंच काहीतरी पाप असेल. आता कृष्णाने कसं सांत्वन केलं ऐका. म्हणे गांधारी असू द्या ग, काय तुझी 100 पोरं मेली, तशी तरी जगून काय कामाची होती, सगळी बिवडीच होती तुझी. तेवढं बोलून का बसला नाही, अगं काय तुझी पोरं होती, सगळं पराक्रमच केला तुझ्या पोरांनी, घरातली घरात भांडणं केली, जमिनीच्या वादापायी सगळं गाव बुडवून टाकला. आणि असं सांत्वन केल्याबरोबर गांधारीला राग आला आणि गांधारीला राग आला आणि तिने कृष्णाला शाप दिला. कृष्णा, अरे देव असताना भांडणारे कौरव आणि पांडव वेडे असतील, पण भांडण बघणारा कृष्णा तर तरी शहाणा होताच ना. म्हणून शास्त्र असं सांगतं, शहाण्या माणसाने कधी दुसऱ्याची भांडणं बघत बसायचं नाही. शहाण्या माणसाने एकतर दुसऱ्याची भांडणं चालू असतील
तर एकतर भांडणं सोडवायचा प्रयत्न करावा, जर सोडवण्याच्या पलीकडची असतील तर तिथून मुकाट्यानं बाजूला निघून जावं, पण त्या ठिकाणी मजा बघत थांबू नये. आता काळ बदललाय महाराज, कुणाचं काही वाईट घडत असेल लोक वाचवण्यापेक्षा ॲक्सिडेंट झाला असेल, कुठं काय चाललं असेल तर मोबाईल काढून रील बनवत बसतात. किती मोठी शोकांतिका आहे की नाही मला सांगा. आणि मग शास्त्राचं सांगतं त्या भांडणाराचं पातक बघणाराच्या डोक्यावरती बसतं. ऐका. आणि मग गांधारी माता सांगत होती, कृष्णा भांडणारे कौरव आणि पांडव वेडे होते, पण दोघांची भांडं बघणारा कृष्णा तू तरी शहाणा होतास का नाही. आणि शहाणा माणूस असताना दोघांची भांडणं बघत बसला. तू जर मनात आणला असतं तर कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवू शकला असतात. म्हणून कृष्णाला शाप दिला गांधारी मातेने. जा म्हटली, जशी माझी पोरं मिली ना तशी तुझी बी पोरं दारू पिऊन मरत्याल. कशी मरत्याल? दारू पिऊन आणि एकमेकाच्या डोक्यात दगड घालून मरतील कृष्णाची पोरं. हा शाप गांधारी मातेनं दिला. ऐका. आणि हा शाप दिल्याचा परिणाम असा झाला, काही काळ गेल्यानंतर कृष्णाची पोरं सुद्धा दारू पिऊन एकमेकाच्या डोक्यात दगड घालून मिली. का? गांधारी मातेचा शाप कृष्णाला भोगावा लागला. सांगतोय याच्याकरता पतिव्रता माऊलीच्या शब्दामध्ये एवढी ताकद असते की तिनं तोंडातनं उच्चारलेला शब्द प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा त्रास देणारा, भगवंताचा सुद्धा अहित करणारा शब्द असतो. याच्यापेक्षा वेगळं सांगू का अजून? पतिव्रता माऊलीच्या नजरेमध्ये जेवढी ताकद असते ना तेवढी देवाच्या मनगटामध्ये नाहीये. आता त्याच गांधारी मातेचं दुसरं उदाहरण आहे का? त्या गांधारी मातेच्या डोळ्यामध्ये एवढी ताकद होती. महाभारत युद्ध काळामध्ये दुर्योधनानं आपल्या गुरु महाराजांना विचारलं, द्रोणाचार्यांना, मला अमर व्हायचंय, चिरंजीव व्हायचंय, काय उपाय करावा? आणि मग त्याला सांगितलं, एक पतिव्रता माऊलीनं जर तुला डोळ्यांनी पाहिलं ना तर तू संपूर्ण देह, वज्राचा देह तुझा होणार आहे. कोणाला सांगितलं? दुर्योधनाला सांगितलं. आणि दुर्योधनाला सांगितलं, म्हटले पतिव्रता माऊली कशी हुडकायची? आता पतिव्रता माऊली हुडकायची म्हटल्यावर त्याला सोपं सांगितलं, अरे बाबा तुझ्या आई इतकी, गांधारी माते इतकी दुसरी पतिव्रता स्त्री जगात नाही. तू असं कर, तुझ्या आईकडे जा आणि आईला सांग, आई जसं जन्माला आलो त्यावेळेस मला पाहिलं ना तसं तुम्हाला आता सुद्धा मला तसंच बघ. आईच्या दृष्टीचा परिणाम असा आहे, आईच्या दृष्टीचा परिणाम असा होईल की तुझा देह वज्राचा होईल. कोणाला सांगितलं? दुर्योधनाला सांगितलं. आणि दुर्योधनाने ऐकलं महाराज. कुणाचं ऐकलं? द्रोणाचार्यांचं ऐकलं. द्रोणाचार्यांचं खरं नाही वाटलं म्हणून धर्मराजाला विचारलं, जो जगात सगळ्यात खरं बोलणारा माणूस. धर्माने सुद्धा सांगितलं की तुझ्या आईनं जर तुला मातृत्व भावनेनं पाहिलं तर तुझा देह वज्राचा होणार आहे. इतकी ताकद पतिव्रता माऊलीच्या नुसत्या डोळ्याने बघण्यामध्ये. आणि मग निघाला. मग कृष्ण परमात्म्याला काळजी पडली. अरे म्हणले कुंतीच्या पोरांना खरंच अक्कल नाही. जर दुर्योधन अमर झाला, मला सांगा देशाला लुटणारे, आया बहिणींची रस्त्यामध्ये छेड काढणारी माणसं जर 100-200 वर्ष जगत असतील तर त्यांच्या जगण्याला काय अर्थ आहे का नाही? मग दुर्योधन जर जगला, ज्याला सख्खी भाऊजाई कळाली नाही आपली, सख्ख्या भाऊजाईला त्याने भर दरबारामध्ये उभं केलं, तेही रजस्वला म्हणजे मासिक पाळीची अडचण असताना सुद्धा सख्ख्या भाऊजाईला त्याने अपमान केला. असा दुर्योधन 100 वर्ष जगून काय फायदा आहे? देवाला काळजी पडली. आणि दुर्योधनानं खरंच आपल्या अंगावरची कपडे काढली, अगदी नग्न झाला दुर्योधन आणि निघालाय. आणि निघाल्याबरोबर रस्त्यामध्ये कृष्णानं सुदामा माळ्याचं रूप घेतलं. आणि सुदामा माळ्याचं रूप घेऊन दुर्योधनाला सांगितलं, ओ मालक कुठं निघाला? म्हटलं, अरे बाबा मला नग्न अवस्थेमध्ये आणि पूर्ण शरीराने माझ्या आईनं बघितल्यानंतर माझा देह वज्राचा होणार आहे. अहो म्हणलं, तुम्हाला येडबीड लागलं का काय? पायात चप्पल घातली नाही तर मानेवती येईपर्यंत लोक विचारतात, महाराज काय झालं पायात चप्पल घातली नाही? महाराज काय झालं पायात चप्पल घातली नाही? हां, आता त्यांना काय सांगायचं? बाबा कीर्तनाला गेलो आणि चप्पल विसरून राहिली तर ती चप्पल घरापर्यंत जात नाही. म्हणून घरचे सांगतात, बाबा आधीच कीर्तनाला जाताना चप्पल काय घेऊन जाऊ नका. हो ऐका, पायात चप्पल जर नाही घातली तर कितीतरी लोक रस्त्याने विचारतात, बाबा काय झालं पायात चप्पल घातली नाही? महाराज तुम्ही उद्या हस्तिनापूर नगरीचे राजे आहात आणि एक राजाचा मुलगा नग्न अवस्थेमध्ये रस्त्याने जातोय. बघणाऱ्या माता माऊली काय म्हणतील? एक काम करा, कमीत कमी कमरेभोवती फुलाच्या माळा गुंडाळायचं काम करा. आणि मग दुर्योधनानं कमरेभोवती फुलाच्या माळा गुंडाळल्या. आणि फुलाच्या माळा गुंडाळून दुर्योधन आईच्या समोर आला आणि आईला सांगितलं, आई आता तुझ्या डोळ्यावरची पट्टी उघड आणि तुझ्या पोराकडे एकदा बघ, पण तुझ्या पोराकडे बघ आणि सगळा देह वज्राचा होऊ दे. गांधारी मातेनं काय केलं? मग डोळ्यावरची पट्टी काढली आणि नखापासून
डोक्याच्या केसापर्यंत आपल्या लेकराला नग्न अवस्थेमध्ये पाहिला. पण गांधारी माता म्हणली, कृष्ण अरे दुर्योधना, सगळं तुझा देह वज्राचा होईल, पण कमरेभोवती ह्या फुलांच्या माळा कशा करता गुंडाळून आला? ते म्हणलं, आई काय सांगू तुला, रस्त्यामध्ये सुदामा माळी भेटला होता आणि त्या सुदामा माळ्यांनी मला सांगितलं, कमीत कमी महाराज लज्जा रक्षणापुरतं कमरेभोवती का होईना जरा वस्त्र गुंडाळा. तिनं ओळखले हा सुदामा माळी दुसरा तिसरा कोण नसून द्वारकेतला कृष्ण परमात्मा आहे. आणि गांधारी मातेनं त्याला सांगितलं, म्हटले आई दुर्योधना, जेवढा भाग माझ्या नजरेमध्ये पडलाय ना तेवढ्या भागातून देव जरी आला तरी तुला मरण येणार नाही. पण कमरेभोवती तू वस्त्र घालून आलास, कमरेभोवती तू फुलांच्या माळा गुंडाळलास, तुझं मरण कमरेपासल्या भागापासून आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. आणि मग महाभारताचा युद्ध काळामध्ये जरा आवाज द्या मला, आवाज हां द्या, कारण यूट्यूबच्या माध्यमातून तुमची मशीन अख्ख्या महाराष्ट्रात जाणार आहे बघा. ऐका, आता प्रश्न असा पडला, देवा दुर्योधन मारण्याकरता मग दुर्योधनाला कसा मारला? कमरेपासून खालच्या भागामध्ये मार देऊन दुर्योधनाला मारला. आता प्रश्न असा पडेल आमच्या माता मावल्यांना, महाराज तुम्ही आत्ता कीर्तनामध्ये सांगत होता की त्या गांधारी मातेच्या पोटी नालायक पोरं जन्माला आली, ज्यांना सख्खी भाऊजाई कळाली नाही, स्वतःच्या भाऊजाईला त्यांनी भर दरबारामध्ये उभं केलं, आणि अशी नालायक पोरं जन्माला येऊन सुद्धा गांधारी माता पतिव्रतांच्या लाईनीमध्ये कशी काय बसली? हो, दारू पिणाऱ्या एखाद्या माऊलीच्या पोटी दारू पिणारी पोरं जन्माला यावीत, माने वस्तीवरती गोंधळ घालणारी पोरं जन्माला यावीत, आणि तरी सुद्धा त्या माऊलीचा आदर्श माता म्हणून गावाने सत्कार करावा. चालेल का आपल्याला? नाही चालणार. मग गांधारी मातेला प्रश्न केला, महाराज ऐका, अरे दुर्योधनासारखी नालायक पोरं ज्या आईच्या पोटी जन्माला आली आणि तरी सुद्धा त्या गांधारी मातेचा शब्द का खरा ठरला? तर भगवंताने उत्तर दिलं, बाबा गांधारी मातेनं दुसरं तिसरं काही केलं नाही, मरेपर्यंत फक्त आपल्या मालकाची सेवा केली. आणि गांधारी मातेनं एवढाच विचार केला, माझं ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे तो जर डोळ्याने आंधळा आहे ना, जर माझ्या ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे तो जर आंधळा असेल तर मी तरी माझ्या डोळ्यांनी जग कशाला बघू? आणि ज्या दिवशीपासून कळालं त्या दिवसापासून गांधारी मातेनं स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधली. कुठपर्यंत पट्टी बांधली? जोपर्यंत मालकाचं आयुष्य आहे, नवे नवे जोपर्यंत आपला देह इह लोकातून परलोकामध्ये जात नाही तोपर्यंत गांधारी मातेनं स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी काढली नाही. का? तर आंधळ्या नवऱ्याची बायको जर आपला नवरा देह बघू शकणार नाही महाराज. हो, मग एखाद्या माता माऊलींचा जर पती माळकरी असेल, मला सांगा आपला मालक जर माळकरी असेल तर काय हरकत आहे आपल्याला सुद्धा माळ घालायला, नाही का? ऐका, आणि मग त्या गांधारी मातेनं मालकाची सेवा केली आणि त्या पतिव्रतेचा त्या तपश्चर्येचा परिणाम इतका असा मोठा झाला, जगाच्या मालकाला सुद्धा त्या गांधारी मातेचा शाप भोगावा लागला. देवाच्या डोळ्यात देखता कृष्णाची पोरं दारू पिऊन मरत होती आणि कृष्ण परमात्मा फक्त बघत होता. का? गांधारी मातेचा शाप देवाला भोगावा लागला. हे मी सांगत नाही, तुकोबारा एका प्रमाणामध्ये सांगतात. तुका मन प्रतिव्रता जेवढे नालायक लोक जगली ना, पुराण काळामध्ये जेवढी नालायक लोक जगली तेवढ्यांच्या पाठीमागं त्यांच्या माता माऊल्यांच्या कपाळावरचं कुंकू बळकट होतं. जुन्या काळातल्या माता माऊल्या सांगायच्या, अगदी काय सांगायचं सुभद्रे तुला, आज तुझ्या कपाळावरचं कुंकू बळकट होतं म्हणून म्हातारं वाचलं. जुन्या आमच्या माता माऊल्या म्हणायच्या. का? आणि कपाळावरती कुंकू सुद्धा कशा लावलायच्या माता माऊल्या? अगदी ठसठसीत कुंकू असायचं. अगदी लांबून जरी बघितलं तरी रुपया एवढं कुंकू
असं शास्त्र सांगतं की जेवढा आपल्या मालकाची कीर्ती मोठी तेवढे माता माऊल्यांच्या कपाळावरचं कुंकू मोठं. हां, आताच्या काळामध्ये कुंकू गेलं आणि सगळ्या काय आलेल्या आहेत, टिकली आलेल्या आहेत. आणि येता येता विडंबन गीत कुठंतरी माझ्या कानावरती ऐकलं, कुंकूवाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुहासिनी झाल्या. चला, टिकल्या का होईना तुम्ही लावताय, पण तुम्हाला सांगू का, तुम्ही जरी टिकल्या लावत असला तरी मी तुम्हाला दोष देणार नाही, कारण मला इथून माघारी सुखरूप जायचं आहे. चला, विनोदाचा भाग सोडून द्या. तुम्हाला दोष का देणार नाही, तुमच्या पाठीमागचं कारण आहे का, आमच्या माता माऊल्या टिकली लावतात याच्यात तुमचा दोष नाही, तर कुंकू बनवणारे चुकीचे लोक, कुंकू बनवणारी लोक कुंकामध्ये ॲसिडचा वापर करतात. आणि ॲसिडचा वापर केल्यामुळं काय होतं, तर जे कुंकू लावलेलं कपाळाचा भाग आहे तो कपाळाच्या भागावरती अगदी चट्टे उमटतात, तिथं खाज येते आणि त्या भागातलं कातडं निघून जातं. बऱ्याचशा जुन्या माता माऊल्यांची कपाळ आम्ही बघतो जाता येता का, तर ती कपाळ अशी खराब झालेली असतात. कशामुळं, तर कुंकुवामध्ये ॲसिड वापरलेलं कुंकू वापरल्यामुळं. पण ऐका, धर्म जर कुणाच्या हातावरती टिकला असेल तर तो धर्म फक्त आणि फक्त तुमच्या तळ हातावरती धर्म टिकलेला आहे. आता प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, धर्म आणि नीती हे भगवंताने दिलेले गुण जर कुणी टिकवले असतील तर माता माऊल्यांना तुम्ही ते टिकवलेले आहेत. हो का, आपल्या भांगामध्ये सिंदूर लावायचा, तर भांगामध्ये सिंदूर लावल्यामुळं आपल्या मालकाचं आयुष्य डबल वाढत असतं, आपल्या मालकाचं आयुष्य वाढत असतं. रामायणामध्ये सुंदर असा दृष्टांत आलेला आहे. हां, रामायणामध्ये एक दिवशीचा असा प्रसंग आहे. हां, सीता माता सकाळी सकाळी आपल्या भांगामध्ये सिंदूर भरत होत्या आणि भांगामध्ये सिंदूर भरत असताना मारुतीरायाने पाहिलं आणि मारुतीरायानं सीता मातेला विचारलं, आई सकाळी सकाळी भांगामध्ये सिंदूर कशा करता भरताय. सीता मातेनं सांगितलं, बाळा हे मारुतीराया, भांगामध्ये सिंदूर का भरते त्याच्या पाठीमागचं कारण ऐक म्हणे. अरे, भांगामध्ये सिंदूर लावल्यामुळं आपल्या कपाळावरच्या मालकाला आयुष्य वाढत असतं, आपल्या कपाळावरच्या मालकाला आयुष्य वाढत असतं. मग दुसऱ्या दिवशी मारुतीरायानं काय केलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे, अख्खा सिंदुराचा डबा घेतला ना अंगावरती ओतून आले. दरबारात आल्यावरती मारुतीरायांना विचारलं, म्हटले मारुती, अरे आज भगवा मारुती कसा काय झालाय, रोज कुठं उघडा मारुती, आमच्या तिथं महाराज आमच्या खेडमध्ये उघडा मारुती, कुठं सोन्या मारुती, कुठं काळा मारुती, मारुतीची काय काय नाव आहेत, पण तिथं भगवा मारुती दरबारामध्ये आलाय. आणि दरबारामध्ये भगवा मारुती आल्यानंतर प्रभू रामरायाने विचारलं, म्हटलं मारुती भगवा का होऊन आलाय. त्यावेळेस मारुतीनं म्हटलं, मला काय विचारताय, सीताई साहेबांना विचारा. सीतेला विचारायला गेलं तर सीतेने सांगितलं, मालक मी भांगामध्ये सिंदूर भरत असताना सिंदूर भरलेला मारुतीने पाहिला. मारुतीने मला विचारलं भांगामध्ये सिंदूर लावल्याचा काय परिणाम होतो, तर सांगितलं बाबा मालकाला आयुष्य वाढतं. परिणामी मारुतीरायाने देह संपूर्ण त्या भगव्या असणाऱ्या सिंदुराचा करून घेतला. विठ्ठल विठ्ठल गोड चिंतन लक्ष देऊन ऐका. माता माऊल्या जरा हृदयाचं कान करून ऐका, कारण हे शास्त्र सांगणारे कीर्तनकार समाजामध्ये फार काळ आता राहिलेले नाहीत. शास्त्राचं सांगतं 5 बायकांची सकाळी सकाळी नावं घेतल्यामुळं भगवान परमात्मा त्या माता माऊलींच्या चरणाचं दर्शन घेतो. त्या 5 बायका कोण आहेत, तर त्या 5 बायका अशा आहेत, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. भागवत नावाच्या ग्रंथामध्ये हा श्लोक आलेला आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. महापाप्यातला पापी माणूस सुद्धा उद्धारून जातो, पण कुणाच्या नावानं, तर अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी ह्या 5 बायकांची नावं घेतल्यामुळं जगातला पंढरीचा परमात्मा मालक सुद्धा तिच्या दर्शनाकरता उभा राहतोय. एवढं सामर्थ्य या 5 बायकांच्या नामामध्ये. अहिल्या जी गौतम ऋषींची पत्नी आहे, त्या अहिल्या मातेचा गजर सांगितला. द्रौपदी 5 पांडवांची पतिव्रता आहे, 5 नवरे द्रौपदीला, पण 5 नवरे असताना सुद्धा ती सगळ्या जगामध्ये सगळ्या पतिव्रतामध्ये श्रेष्ठ आहे द्रौपदी. ऐका, आता तुम्ही म्हणाल द्रौपदी 5 जणांची पत्नी असताना सुद्धा का महान पतिव्रता आहे, त्याच्या पाठीमागं सुद्धा पुराणाने काही कारणं सांगितलेले आहेत. हो, त्याच्या पाठीमागं पुराणाने सांगितलेली कारणं अशी आहेत. एक दिवशीचा महाभारतामध्ये प्रसंग आहे. कुंती माता डोळे मिटून
कृष्ण 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 नावाचा जप करतीये. आणि कृष्ण कृष्ण नावाचा जप करत असताना, कृष्ण नावाचा जप करत असताना 5 पांडवामध्ये असणाऱ्या अर्जुन नावाच्या मुलानं स्वयंवर जिंकलं आणि स्वयंवरामध्ये द्रौपदीला जिंकून आणलं. आणि द्रौपदीला जिंकून आणल्यानंतर त्या कुंती मातेला सांगितलं, आई बघ आम्ही आज काय आणलंय, आई आज आम्ही काय आणलंय. कुंती मातेनं डोळे मिटूनच सांगितले 5 जण वाटून खा. तिचा एकच नियम होता, काही जरी आणलं तरी 5 बाटकर खा. आणि मग तिनं सांगितलं, म्हटले जी काही आणलं असेल तरी 5 जणांमध्ये वाटून घ्या. आणि मग धर्मराजानं कुंती मातेला हलवून जागं केलं, आई आम्ही काय आणलंय बघ तरी. मग आईनं पाहिलं तर समोर द्रौपदीसारखी सुलक्षणी माता माऊली होती. आणि द्रौपदीला बघितल्यानंतर मग कुंती माता सुद्धा रडायला लागली. काय करायचं, वचन माझं खोटं जाईल. आणि मग या परिणाम असा झाला, कृष्णाला बोलवून घेतलं, व्यास महाराजांना बोलवून घेतलं आणि कुंती मातेचा शब्द करण्याकरिता एका कुंती मातेला 5 पांडवांच्या बरोबर विवाह करावा लागला. आता 5 पांडवांच्या बरोबर विवाह करावा लागला, याच्यामध्ये द्रौपदीची काही चूक आहे का? नाही महाराज. आणि द्रौपदीची काही चूक नसताना तिच्या पदरामध्ये 5 पती पडले. पण 5 नवऱ्यांचा संसार कशा पद्धतीनं त्या द्रौपदी माऊलीनं शेवटाला नेला, याच्याकरता आपण महाभारत वाचलं पाहिजे, त्याच्यातलं द्रौपदी समजून घेतली पाहिजे. हां. आणि मग 5 पांडवांबरोबर संसार केला, याच्यामध्ये द्रौपदीची काही चूक नसताना द्रौपद युद्धामध्ये हरलं कोण? त्या जुगारामध्ये हरला कोण? धर्मराजा. आणि पाप कुणाला भोगावं लागलं? द्रौपदीला भोगावं लागलं. दुःख कुणाला भोगावं लागलं? द्रौपदीला भोगावं लागलं. म्हणून शास्त्रानं सांगितलं बाबा की द्रौपदीची काहीही चूक नसताना द्रौपदीसारख्या पतिव्रता माऊलीला दुःख भोगावं लागलं ना, म्हणून आजपासून मी तिच्या पायाचं दर्शन घेईल. म्हणून अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. आणि या 5 बायकांची नावं घेतल्यामुळे त्यांच्या नामानं, त्यांच्या गजरानं 5ही जणांचं सगळ्या प्रकारचं पातक नष्ट होऊन जाते. म्हणून पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. मग पतिव्रता कुणाला म्हणावं? पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी तैसा सर्वस्व या तैसे सुबटांची. अर्जुना, एखादी पतिव्रता आपल्या माता माऊलीशी, आपल्या नवऱ्याशी जेवढी कनेक्ट राहते ना, शास्त्र असं सांगतं पतिव्रता माऊलीला आपल्या नवऱ्या इतकाच जगामध्ये दुसरा कुठलाही देव नसावा. तुम्ही महाराजांच्या पाया पडता आणि नवऱ्याची निंदा करता, नवऱ्याचं काम ऐकत नाही, महाराजांच्या पुढं करता. महाराज शास्त्र सांगतं ते पुण्य तुम्हाला कधी लाभत नाही. ते कितीही देव वगळून पेला आणि घरामध्ये नवऱ्याशी नीट बोलत नसाल तर ते पुण्य तुम्हाला कधी लाभणार नाही. विठ्ठल ऐका, आपल्या महाराष्ट्रामध्ये इंदापूर नावाचा तालुका आहे आणि त्या इंदापूर तालुक्याला मला ज्ञानेश्वरी पारायणाकरता जाण्याचा योग आला. संक्रांतीचा सण चालू होता आणि संक्रांतीच्या सणाला काही माता माऊल्या एका घराच्या ठिकाणी जात होत्या. आणि घराकडे जात असताना मी विचार केला, मस्कोबा नाथाचं देवळ तर खालच्या बाजूला इथं, आणि ह्या माता माऊल्या सगळ्या इकडं वरचाळीला इकडं कुठं चालल्यात. मग त्यांना म्हटलं इकडं कुठं चाललंय? म्हटले महाराज आमच्या गावामध्ये एक म्हातारी अशी आहे, ती कपाळाला पावशरभर कुंकू कपाळाला लावते. आणि असं म्हणतात गावातली माणसं, त्या म्हातारीचं दर्शन घेतल्यामुळं आपल्या मालकाला आयुष्य वाढतं, आपल्या माता माऊल्याला आयुष्य, आपल्या नवऱ्याला आयुष्य वाढतं. म्हणून आम्ही माता सगळ्या गावातल्या बायका संक्रांतीच्या दिवशी तिचं दर्शन घ्यायला जातो. मी म्हणलं ह्या आपल्या नवऱ्याला आयुष्य वाढतं म्हणून तिच्या दर्शनाला चालल्यात, आपण बी जाऊ, आपल्या बायकोला आयुष्य वाढेल, काय बिचारी जगली पाहिजे जास्त दिवस, नाही का? चला म्हटलं. आणि तिच्या दर्शनाला गेलो आणि तिचं दर्शन घेतलं. म्हटलं आजी तुमचे मालक? ती म्हातारी म्हटली 5 वर्ष झालं त्या मेल्याचं तोंड सुद्धा मी बघत नाही. अरे म्हटलं 5 वर्ष झालं ती आपल्या नवऱ्या बरोबर बोलत नाही. ती महान पतिव्रता, असं करा तिचा हातपाय बांधा आणि ह्या खेडच्या तळ्यामध्ये टाका, तिला टाळल्यावर मासे तरी सुधारत्याला. विठ्ठल अरे आपल्या नवऱ्याशी बोलत नाही, पतिव्रतेच्या महान यादीमध्ये नाही. शास्त्र असं सांगतं नवऱ्यापेक्षा दुसरा देवच नकोय आपल्याला.
दृष्टांत आणि सिद्धांत सांगावे तेवढे थोडेच आहेत. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, नाही का, पतिव्रतेचे हृदय जैसे माऊली ज्ञानोबा यांची ओवी का, तर पतिव्रता माता माऊलीच्या आयुष्याची सोनं होण्याकरिता मालकाचीच सेवा करावी लागते. मालकाची सेवेचं पुण्य एवढं मोठं आहे हो. म्हणून शास्त्र असं सांगतं माता माऊल्यांना, ऐका, आपल्या कपाळावरचं कुंकू, आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र, आपल्या पायातली जोडवी याच्याशी आणि आपल्या हातातल्या हिरवा चुडा याच्याशी कधी टिंगल करायची नाही. टिंगल करायची नाही म्हणजे काय, तर काल परवा आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो आणि कीर्तनाला गेलो असताना महाराज कीर्तनाला वेळ होता. म्हटले महाराज जवळच आमचं घर आहे, चला आपण चहा घेऊन येऊया. चहा घ्यायला गेलो आणि चहा घ्यायला गेल्यानंतर महाराज त्यांच्या घरातली एक तरुण असणारी माता माऊली दर्शन घेतलं आणि गेल्या. आणि लगेच घरातले वयोवृद्ध पुरुष म्हटले, महाराज आमच्या सुनबाई तुमचं दर्शन घेतलं पण तुम्ही आशीर्वाद नाही दिला. म्हटलं कुठल्या होत्या सुनबाई, त्या आत्ता नाही गेल्या का. म्हटले काळी साडी, काळा चुडा, कपाळाला काळी टिकली. अरे म्हटलं कपाळाला बुक्का लावल्यावरती कसा त्यांना आशीर्वाद द्यायचा. ते म्हटले महाराज तुम्हाला कळत नाही, फॅशनचा जमाना आलाय, काळी साडी असली की काळी टिकली आणि काळ्या बांगड्या हातामध्ये. त्यांना सांगितलं बाबा रे असं शास्त्र नसतंय. शास्त्र माता माऊल्यांना असं सांगतंय, माता माऊल्यांना शास्त्र असं सांगते, कपाळावरचं कुंकू, हातातला हिरवा चुडा, गळ्यातलं मंगळसूत्र ह्याच्याची फॅशन कधी चालत नाही. का फॅशन चालत नाही, मरेपर्यंत जोपर्यंत आपण सुहासिनी आहोत ना तोपर्यंत आपल्या हातामध्ये हिरवा चुडा पाहिजे. का, हातातल्या बांगड्याचा परिणाम इतका आहे, स्वर्गातल्या भगवंताला सुद्धा आपलं वचन पाळावं लागलं. आता थोडंसं मुद्दा बाजूला ठेवतो आणि विषयांतर करतो. ऐका, माता माऊल्या म्हणतील महाराज हे सगळी बंधनं, ऐका, ही सगळी बंधनं आम्हाला महिला वर्गांच्याच करता काय आहेत. लग्न झाल्याचं प्रतीक म्हणून भांगामध्ये सिंदूर कुणाच्या, माता माऊल्यांच्या. लग्न झाल्याचं प्रतीक म्हणून गाळ्यामध्ये मंगळसूत्र कुणाच्या, माता माऊल्यांच्या. लग्न झाल्याचं प्रतीक म्हणून हातामध्ये हिरवा चुडा कुणाच्या, माता माऊल्यांच्या. लग्न झाल्याचं प्रतीक म्हणून अंगावरती हिरवी साडी कुणाच्या, माता माऊल्यांच्या. लग्न झाल्याचं प्रतीक म्हणून पायामध्ये जोडवे कुणाच्या, माता माऊल्यांच्या. मला सांगा एवढं सगळं भगवंताने आम्हालाच दिलं, तुम्हाला काय दिलं देवाने. बर्डे महाराज लग्न झाल्याचं प्रतीक आपण काय केलं यांच्याकरता. हा अहो म्हातारी माणसं सुद्धा तरुण दिसावं म्हणून कलप लावून येतात, याच्यापेक्षा वेगळं काय सांगायचंय. पण ऐका, माता माऊल्या म्हणतील महाराज तुमचं शास्त्र आम्हाला मान्य आहे, तुम्ही सांगत असताय म्हणून आम्ही रोज मालकाचं दर्शन घेऊ. पण एवढी बंधनं आम्हाला का देवाने सांगावीत, पुरुष मंडळींना एवढी बंधनं का देऊ नयेत. एखादी स्त्री स्वातंत्र्यवाली माता माऊली म्हणू शकते की नाही. पण ऐका त्याच्या पाठीमागची कारणं ऐका. आपले वर्षाचे सण किती आहेत, वर्षाचे सण किती आहेत आपले. हां आधी सांगा सा, आमच्या कोपरड्यामध्ये माणसं मेल्यानंतर जातात, तुमच्याकडे कधी जातात. हां जीव गेल्यावर म्हणजे तुमचं आमचं सारखं आहे. हां ऐका, आपल्या वर्षाचे एकूण आपण सण काय म्हणतो, वर्षाचे 12 सण. पण वर्षाच्या 12 सणापैकी किती सण देवाने तुम्हाला दिलेत. ऐका, वर्षाच्या 12 सणापैकी मकर संक्रांत तुमचीच, नागपंचमी तुमचीच, वटपौर्णिमा तुमचीच, लक्ष्मीपूजनला पूजन तुमचंच, दिवाळी पाडव्याला औक्षणाचा मान तुमचाच. कुठलंही मंगल कार्य असू द्या, लग्नापासून बारशापर्यंत सगळा मान कुणाला, तुम्हालाच. हां मला सांगा, देवानी फक्त आमच्या वाट्याला एकच सण दिलाय वर्षातनं. कुठला सण आमच्या वाट्याला दिलाय, हां शिमगा. हां फक्त बोंबलायचा सण आमच्या वाट्याला देवाने दिलाय. आणि दुसरा सण आमचा नाही पण आम्ही मागून घेतलाय, हां तो म्हणजे बैलपोळा. तो काय बेंदूर, तो आमचा सण नाही पण तो आम्ही उसना घेतलाय, देह पाचाचा आणला उसना, नाही का. मग मला सांगा, हे सगळे सण भगवंताने का दिले, तर या 5ही सणामध्ये अधिकार तुमचा शास्त्रानं मोठा सांगितलाय. आणि म्हणून भगवंतानं तुम्हाला 12 सणापैकी 11 सण तुमच्या नावावर भगवंताने केलेत. आणि तुम्हाला सांगू का माता माऊल्या, तुमची माफी मागून बोलेल मी, जोपर्यंत आपल्या कपाळावरती मालक आहे ना तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. एकदा का आपल्या कपाळावरचा मालक गेला की आपल्याला काही किंमत नाही. मला सांगा, गाडी पुजायला कुणाला बोलवता, 5 सवासनींनी या. लग्नामध्ये हळदी कुंकवाच्या सवासनी कुणी, 5 सुवासिनींनी या. कुठल्याही मंगल कार्यालयामध्ये ज्यांच्या कपाळावरती मालक शिल्लक आहेत ना त्याच सुवासिनींना आपण मान देतो. आणि ज्या माता माऊल्यांच्या कपाळावरती कुंकू ठसठसीत आहेत, गळ्यामध्ये सौभाग्य अलंकार आहे, त्याच वेळेस माता माऊल्यांचं हृदय आणि त्यांचा तो देह शोभून देत असतो. ऐका हो, म्हणून आपल्या कपाळावरती जोपर्यंत मालक आहेत तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. म्हणून भगवान परमात्मा सांगतो की पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी.
आणि शास्त्र असं सांगतं, ज्या माता माऊल्या रोज आपल्या नवऱ्याचं दर्शन घेतात ना, भगवान परमात्मा त्या माता माऊलीचं दर्शन घेण्याकरता दिवाळी पाडव्याला त्या माता माऊलीचं दर्शन घेण्याकरता भगवान परमात्मा आपल्या दारामध्ये येतो. विठ्ठल हो, म्हणून ऐका, आता मी बोलता बोलता मुद्दा सांगून गेलो. याच्याकरिता महत्वाचा मुद्दा मी असा सांगत होतो तुम्हाला की कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र आणि हातातल्या बांगड्या याच्याची मॅचिंग करायचं नाही का? कारण हातातल्या बांगड्यामध्ये एवढी ताकद आहे, भगवान परमात्मा पंढरीचा विटेवर चढून त्या हातातल्या बांगड्या सांभाळाय करता आला. एवढी ताकद तुमच्या बांगड्यामध्ये. ऐका, आणि ह्या सगळ्यांची उत्तरं महाभारत नावाच्या ग्रंथामध्ये दिलेत. का? एक म्हातारा असं होतं त्या महाभारतामध्ये, त्या म्हाताऱ्याने प्रतिज्ञा केली, उद्याची उद्या 5 पांडव मारील तर हा म्हातारा भीष्माचार्य जगाला तोंड दाखविल, नाही तर भीष्माचार्य जगाला दिसणार नाही, अशी प्रार्थना केली भीष्माचार्य नावाच्या म्हाताऱ्याने. का? कारण दुर्योधनाने त्याच्यावरती आळ घेतला. रे 70-80 वर्षाचं वय झालं तुमचं, खाता आमचं गाता त्यांचं, हा अजिबात असं चालणार नाही, असं भीष्माचार्यांना दुर्योधनानं दटवलं. म्हाताऱ्याला राग आला आणि म्हाताऱ्याने सांगितलं, उद्याची उद्या निष्पांडवी पृथ्वी करेल, अन्यथा भीष्माचार्य धरतीला टेकलेला असेल. आणि मग कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कृष्णाला काळजी लागली, अरे उद्याची उद्या जर 5 पांडव मेले तर माझी असणारी बहीण द्रौपदी नावाची माझी बहीण, सुभद्रा नावाची माझी बहीण, माझ्या बहिणीचं बोडकं कपाळ माझ्या डोळ्यांनी मला बघावं लागेल. आणि कुठला भाऊ आपल्या बहिणीचं बोडकं कपाळ उघड्या डोळ्यांनी बघेल? कृष्णाला काळजी पडली आणि कृष्ण ताबडतोब द्रौपदीकडे गेला आणि द्रौपदीला सांगितलं संध्याकाळी, ताई आज रणांगणावरती काय झालं तुला माहिती आहे का? अगं त्या म्हाताऱ्याने प्रतिज्ञा केली की उद्याची उद्या निष्पांडवी प्रतिज्ञा करील, उद्या तुझ्या हातातला हिरवा तुडा फुटणार आहे, तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसणार आहे, आताची आता माझ्याबरोबर चल. आणि काय कर, हातामध्ये अर्धा डझन बांगड्या असतील तर 1 डझन बांगड्या भर, पायामध्ये जर पावशरची जोडवी असतील तर 1 किलोची जोडवी तुझ्या पायामध्ये घाल, पण माझ्याबरोबर चल. आणि मग ती द्रौपदीनं हातामध्ये महाराज 1 डझन बांगड्या भरल्या, पायामध्ये जोडवी घातली आणि द्रौपदी कृष्णाबरोबर निघाली. आणि जसं त्या भीष्माचार्याचं दार जवळ आलं तसं कृष्ण खाली उतरला आणि द्रौपदीला सांगितलं, एक काम कर, हातातल्या बांगड्याचा आवाज येईल, तुझ्या पायाचा जोडव्याचा आवाज येईल, असा टाप टाप आवाज करत त्या झोपडीतल्या म्हाताऱ्यापाशी जा. आणि झोपडीतल्या म्हातारीपाशी गेल्यानंतर द्रौपदीनं हातातल्या बांगड्याचा खळ 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 आवाज केला, पायाच्या जोडव्यांचा आवाज केला. म्हातारं डोळे मिटून बसलं होतं. डोळे मिटून बसलेल्या भीष्माचार्यांनी द्रौपदीकडे न पाहताच आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, सूर्यचंद्र असेपर्यंत तुझ्या कपाळावरचं कुंकू कधी पुस्तक कामा नये, असा आशीर्वाद त्या द्रौपदी नावाच्या माऊलीला दिला. आणि द्रौपदी हसायला लागली, भीष्माचार्य आशीर्वाद या जन्माकरता दिला का पुढच्या जन्माकरता? तर म्हातारं म्हणलं, काय झालं, माझा संन्यासाचा शब्द खोटा होणार नाही. अहो म्हटले, ज्यांना तुम्ही मारणार प्रतिज्ञा केली, तुम्ही तर प्रतिज्ञा केली उद्याची उद्या 5 पांडवांना मारणार आहे आणि मी त्याच पांडवांची पत्नी आहे द्रौपदी. मग त्याने सांगितलं, द्रौपदी हा ही बुद्धी देणारा कुणीतरी दुसराच आहे, तो कन्हैयालाल गीत, ह्या कृष्णाने तुला ही बुद्धी दिलेली असेल. आणि मग म्हटले, जा उद्या हा भीष्माचार्य रणांगणामध्ये पडलेला असेल, सांगतो याच्याकरिता केवळ त्या द्रौपदीने हातातल्या बांगड्याचा आवाज आणि पायातल्या जोडव्याचा आवाज केला, परिणाम असा झाला 5 पांडवांचं रक्षण झालं. एवढी ताकद माता माऊल्यांच्या हातामध्ये असलेल्या हिरव्या चुड्याची आहे. मग मला सांगा, आता फॅशनचा जमाना आलाय, तरणी पोरं व्यसनमध्ये गेली, आणि आमच्या पोरी फॅशनमध्ये वायाला गेल्यात. मग मला सांगा, काळ कितीही बदलला, मी साताऱ्यामध्ये कॉलेजला शिक्षण घेत असताना, लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना माझ्या वर्गामध्ये मुस्लिम समाजातली एक मुलगी बुरखा घालून आली. आणि बुरखा घालून कॉलेजला आल्यानंतर तिला सरांनी सांगितलं वर्गातल्या, ताई दिदी आपल्या कॉलेजला एक गणवेश दिलेला आहे, कॉलेजला येत असताना गणवेशामध्येच कॉलेजला येत चल, बुरखा घालून कॉलेजला यायचं नाही. त्यावेळेस ती मुस्लिम समाजातली, ती मुस्लिम बांधवातली आमची भगिनी म्हणाली, सर आमचा धर्म आम्हाला शरीर प्रदर्शन करायला परवानगी देत नाही, मी एक वेळेस कॉलेज सोडील पण बुरखा घालायचं सोडणार नाही. बाहेर कितीही जरी उकाडा असला
तरी मुसलमान समाजातली आमची भगिनी, मुसलमान समाजातली आमची दिदी अंगामध्ये बुरखा घालायचं कधी सोडत नाही. आमच्याच मुलींच्या बरोबर कॉलेजला शिकते ती. म्हणून तुम्हाला सांगतो, कुठल्याही वकिलाच्या ऑफिसला जा, कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जा, मुसलमान समाजावरती, मुसलमान समाजातल्या मुलीवरती अन्याय झालाय, अत्याचार झालाय अशी बातमी पेपरमध्ये छापून येत नाही ना. असं कधी घडतं का? कारण त्या मुली त्यांच्या धर्माचं पालन करतात, म्हणून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतच नाही. आणि आम्ही फॅशनच्या नावाखाली हिथं फाटलेली तिथं फाटलेली अर्धवट फाटलेली कपडे घालतो का? तर ती आजची फॅशन म्हणतो. मला सांगा, जुन्या काळामध्ये आमची आई लेकराला शिकवायची, बाळा फाटकी कपडे घालणं दळिद्रीपणाचं लक्षण आहे, फाटकी कपडे घालणं अभद्रपणाचं लक्षण आहे. आणि आज आमची पोरं, आमची मुलं, आमची दिदी फॅशनच्या नावाखाली हिथं फाटलेली तिथं फाटलेली, पायावरती फाटलेल्या, गुडघ्यावरती फाटलेल्या पॅन्टी पैसे देऊन विकत घेतो महाराज आपण. का? फॅशनच्या नावाखाली. हो. आणि मग मला सांगा, म्हणून आज आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींवरती अन्याय होतात आहे. तुम्हाला सांगू का, आमच्यासारखी पुरुष मंडळी 2 दिवस जरी स्टँडला झोपली तरी आम्हाला कोण विचारत नाही. पण समाज इतका खालच्या पातळीला गेला आहे की वेड्या माऊलीला सुद्धा रस्त्यावरती सोडलं जात नाही. काल परवा पुण्यामध्ये बघितलं, एका ठिकाणी वेड्या माऊलीला रस्त्यावरती प्रसूती यातना झाल्या. का? वेडीला सुद्धा समाज सोडत नाही, इतक्या खालच्या पातळीला समाज गेलेला आहे. आणि हे दर्शन, हे शिकवणारा आमचा धर्म हिंदू ग्रंथ आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका. आणि असं मी कीर्तनामध्ये सांगत होतो. कीर्तन झाल्यानंतर एक दिदी माझ्याकडे भांडायला आली. भांडायला आल्यानंतर ती म्हटली, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये बंधन महिलांना का सांगता, कीर्तनामध्ये बंधन मुलींना का सांगता, मुलांना का सांगत नाही? त्या दिदीला सांगितलं, म्हटलं ऐक दिदी, मला सांग, आपल्या घरातलं खोरं, टिकाव, कुदळ, फावडं कुठं ठेवता? म्हटली, महाराज कुठं ठेवता? काय विचारता? बंगार आहे ती कुठं बी दाराच्या कडेला पडलेलं असतं ती. हो. म्हणलं टिकावाची किंमत किती? 500 रुपये. हो. खोऱ्याची किंमत किती? 200 रुपये. त्या माऊलीला सांगितलं, म्हटलं ऐक ना, तुझ्या गळ्यामध्ये असणारी सोन्याची चैन, तुझ्या कानामध्ये असलेले सोन्याचे अलंकार कुठं ठेवतेस? ती म्हटली, महाराज कुठं ठेवता? काय विचारताय? आमच्या घरामध्ये कपाटात कपाट, कपाटात कपाट, आणि त्याच्यात एक बारकं कपाट, आणि त्या कपाटामध्ये लॉकेटमध्ये आम्ही सोनं, चांदी, हिरे ठेवतो. मग मला सांग, एवढेच असणाऱ्या सोन्याकरता एवढं मोठं कपाट आहे, तसं आमच्या घरातली माता माऊली आमचं सोनं आहे, आणि त्यांचं संरक्षण करणं, त्यांची काळजी घेणं हे आमचं काम आहे. हो. माता माऊल्यांची काळजी घेणं हे आमचं काम आहे. म्हणून माता माऊल्यांची आबरू ही कपाटातल्या सोन्यासारखी, आणि पुरुषाची आबरू लोखंडासारखी. मला टँडवर पडलं तरी त्याला कोणी विचारत नाही. हां. म्हणून सोन्याची जशी काळजी घेतो ना, तशी आमच्या माता माऊलीची काळजी घेणं हे आमचं काम आहे. म्हणून जुन्या काळातल्या आमच्या माता माऊल्या, अरे 4थी हाफ टाईम शिपलेली सिंधुताई सपकाळ नावाची माता माऊली 7 समुद्र पडायला गेली. पण समुद्र पडायला जरी गेली तरी अंगावरची नऊवारी साडी आणि डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर आला नाही. का? तिनं ते संस्कार जगापर्यंत पोचून दिले, आणि ते घडवण्याचं माध्यम हे कीर्तन आहे. म्हणून जो अभंग सेवेला घेतलाय, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी, आणि याच्याकरता, आणि हे पुण्य केल्यानंतर त्या माता माऊलीला जे मरण येतं ना, अगदी माता माऊल्या गेल्यानंतर एका बाजूला, आता आपल्याकडे प्रथा आहे का नाही माहीत नाही, पण आमच्या कोपर्डे गावामध्ये जर सुहासिनी माता माऊली गेली तर सगळ्या गावातल्या माता माऊल्या तिला भेटायला येत असताना हळदी कुंकवाचा चुडा, ती ओटी आणि ते नारळ घेऊन येत येतात. एवढे गोळा होतात की अख्ख्या गावाला पूर्ण उरतेला महाराज, एवढे पिस्तवा गोळा होतात. हां. आणि एवढंच नाही, गंमत म्हणून सांगत नाही, तर घरापासून मशाणापर्यंत हळदी कुंकवाचा सडा टाकत त्या माता माऊलीला भगवंताच्या चरणाजवळ पोहोचवले जातं. आणि ती माता माऊली सांगते, मालक हे देवा, अरे कपाळावरच्या कुंकवासह तुझ्या दारात आले ना, आता तुझ्या मोक्षाची गरज नाही देवा, तुला गरज असेल तर माझ्या पाया पड. ती माता माऊली देवाला सांगते. याच्यापेक्षा वेगळं अजून चिंतन काय सांगू तुम्हाला, सांगू का? एका माता माऊलीच्या पोटी एकही बाळ जन्माला आलं नाही. परिणाम असा झाला, महाराष्ट्र राज्याचा एक मुख्यमंत्री होऊन गेले. त्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण एका नाट्यगृहाचं उद्घाटन करायला गेले, आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं उद्घाटन करत असताना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ऐका, कमीत कमी माझ्या समोर बसलेल्या लोकांनी तरी फोन बंद करून ठेवा. 2 तासाचं कीर्तन असलं तरी 2 तासाचं कीर्तन शिकण्याकरिता 12 वर्ष आळंदीमध्ये घाम गाळावा लागला.
2 तासाच्या कीर्तनाकरिता 12 वर्ष आळंदीमध्ये साधना करावी लागली. आणि एवढंच नाही तर कीर्तनाच्या गादीवरती उभं राहत असताना आम्ही सरस्वती मातेला आवाहन करतो, हे आई 2 तास या गादीवरती उभं राहत असताना धर्म संकीर्तन माझ्या जिभेवरून तू वधून बाहेर घे. का वधून घे? एक जण देवाकडे इंद्रपद मागायला गेला होता. ऐका, देवाकडे मागायला गेला होता इंद्रपद. पण बाकीच्या गावातल्या लोकांनी विचार केला, याला 5 फुटाचा रस्ता पुढाना, येऊ गावातल्या कुणाचं लग्न जमू देत नाही, कुणाचं कधी चांगलं होऊ देत नाही, ह्याला इंद्रपदमध्ये सरपंच पद जर मिळलं तर गाव विकल्याशिवाय राहणार नाही, मग ह्याला असलं पद नको. सरस्वतीला सांगितलं त्याच्या जिभेवर जाऊन बस. आणि सरस्वती त्याच्या जिभेवर बसली आणि ते इंद्रपद मागता मागता त्याने निद्रापद मागितलं. मागायला गेलं होतं इंद्रपद आणि मागितलं निद्रापद. देवाने म्हटलं 6 महिने झोपतील. अरे म्हणलं असं नको करू, 6 महिन्यातनी एकदा तरी त्याला उठू दे. मग ते 6 महिन्यातनी एकदा उठायला लागलं. त्याचं नाव कुंभकर्ण आहे. ऐका ऐका, यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक मुख्यमंत्री होऊन गेले. आणि मुख्यमंत्री साहेब एका नाट्यगृहाचं उद्घाटन करत असताना आचार्य अत्रे नावाचे एक लेखक म्हटले, थांबा, निपुत्रिक माणसाला काय उद्घाटन करू द्यायचंय? ज्याला स्वतःची मुलं नाहीत तो दुसऱ्याच्या लेकराला काय संस्कार लावणार आहे? यशवंतराव चव्हाण साहेब त्या खुर्चीवरून खाली उतरले आणि संध्याकाळी यशवंतराव चव्हाण नावाच्या माणसानं आचार्य अत्रेंना फोन केला. आणि फोनमधून आचार्य अत्रेंना सांगितलं, यशवंतराव चव्हाण साहेब म्हटले, आचार्य अत्रे ऐकून घ्या, 1942 चालणाऱ्या चले जावच्या आंदोलनामध्ये सगळ्यात अग्रभागी सगळ्यांच्या पुढं यशवंतराव चव्हाण 1942च्या लढ्याच्या आंदोलनामध्ये लढत होता. आणि यशवंतराव चव्हाण आंदोलनामध्ये पुढत असताना गरोदर असलेल्या त्यांच्या माता माऊली, त्यांचं नाव वेणुताई चव्हाण, वेणुताईनं बघितलं आपला मालक भारत मातेसाठी लढतोय तर आपण कशाला मागं पाहायचंय, म्हणून गरोदर असणारी वेणुताई माऊलीनं सुद्धा त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. परिणाम असा झाला, गर्भवती असलेल्या वेणुताईच्या गर्भावरती इंग्रजांनी काठ्या मारल्या. परिणाम असा झाला, वेणुताई चव्हाणांचा गर्भपात झाला. एवढंच नाही, गर्भ निकामी झाला वेणुताई नावाच्या माऊलीचा. पुन्हा ती माता माऊली बाळ होऊ शकली नाही. ती म्हटली, मला एक बाळ झालं नाही महाराज, काय हरकत आहे, पण ह्या भारत मातेमध्ये जन्माला येणारी सगळी लेकरं माझीच आहेत. एवढं विशाल अंतकरण त्या माता माऊलीचं झालं. आणि मग ही गोष्ट ज्यावेळेस आचार्य अत्रेंना सांगितली, आचार्य अत्रे नावाचा फोनवरून ढसढसा रडायला लागला आणि त्या माता माऊलीच्या पायावरती लोळण घेतली वेणुताई चव्हाणांच्या आणि सांगितलं, आई अशी चूक पुन्हा होणार नाही, एखाद्या आईच्या पायाला तुच्छ लेखायचं काम होणार नाही. आणि ज्यावेळेस मरण जवळ आल्यावरती वेणुताई म्हटल्या, यशवंतराव चव्हाण एका ठिकाणी भाषण देत होते आणि वेणुताईंनी सांगितलं, मालक घरी या. घरी आल्यानंतर वेणुताईंनी सांगितलं, मालक मला असं वाटतं आता मी फार काळ राहणार नाही, माझं मरण जवळ आलेलं आहे, आता मरताना का होईना तुम्ही माझ्या डोळ्यासमोर पाहिजे म्हणून तुम्हाला घरी बोलवलं. मरणाच्या वेळेला यशवंतराव चव्हाणांच्या मांडीवरती वेणुताईनं आपलं डोकं ठेवलं आणि मरताना वेणुताई चव्हाण म्हटल्या, मालक मरण्यापूर्वी एकदा मला तुमचा चेहरा बघू द्या. मग यशवंतराव चव्हाणांनी बटन दाबायला सुरुवात केली लाईटीची. यशवंतराव चव्हाणांना लाईटीचं कोणतं बटन कळेना. वेणुताईने सांगितलं, मालक खालच्या बटनातील खालच्या लाईनीतलं 2 नंबरचं बटन घरातलं लाईटचं बटन आहे. म्हणजे 40 वर्षाच्या संसारामध्ये आपल्या नवऱ्याला लाईटचं बटन सुद्धा दाबू दिलं नाही, इतकी निष्ठा वेणुताई चव्हाण आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मध्ये होती. आणि मग वेणुताईनं लाईटचं बटन सांगितलं, यशवंतराव, वेणू आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला साथ दिलीस वेणू, आणि बटन दाबलं. 1 मिनिटं त्या यशवंतराव चव्हाणांचा चेहरा पाहिला आणि त्या माता माऊलीनं सांगितलं, मालक बस झाला आता मी येते. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मांडीवरती वेणुताईनं डोकं ठेवलं आणि प्राण सोडला. यशवंतरावांनी स्वतःच्या हाताने आपल्या माऊलीचे डोळे झाकले. का? कारण वेणुताईंचा प्राण डोळ्याच्या मार्गातून बाहेर गेला होता. वेणुताईंचा प्राण आपल्या मालकांच्या कपाळावरती, आपल्या कपाळावरच्या कुंकवाच्या मालकाच्याकडे पाहत पाहत गेला होता. म्हणून त्या वेणुताईंना प्रत्यक्ष भगवंताने आपल्या चरणाजवळ घेतलं. एका मंत्र्याचं चरित्र तुम्हाला सांगत नाहीये, तर एका माता माऊलीनं शेवटच्या क्षणाला का होईना पण आपल्या मालकाची. आणि तुम्हाला सांगू का, जोपर्यंत आपल्या मालक आणि मालकिनीचं नातं असं एकनिष्ठ आहे ना, कृष्ण परमात्मा जगाने कितीही नातं ठेवू द्या महाराज. हां, तुम्हाला सांगतो 72च्या दुष्काळामध्ये या माता माऊल्यांचे संसार शेवटच्या क्षणापर्यंत का कडेला गेले? कारण कपाळावरच्या मालकावरती एवढा विश्वास होता. 72चा दुष्काळ पडला,
72च्या दुष्काळामध्ये या म्हाताऱ्यांनी, या लोकांनी हायब्रिड खाल्ले, मिलो खाल्ले, पण आपल्या मालकाची साथ सोडली नाही. 72च्या दुष्काळामध्ये या माता माऊल्यांनी मालक रोजगार हमीवरती गेले, मालक खोदकाम करायला, आणि या माता माऊल्या त्या कपाळावरती डोक्यावरती पाट्या घेऊन तो भार वाहिला. मालक जर मुंबईला कामाला गेले, मालक माथाडीमध्ये हमाली केल्या, आणि माने वस्तीवरती मला माहिती आहे सर्वात जास्त लोक माथाडी कामगार आहेत. आपला मालक माथाडीमध्ये काम करतोय, दिवसभर गोणी व्हायचं काम करतोय, त्या माता माऊल्यांनी घरात ग बसल्या नाहीत. अरे घरामध्ये 4 गावातल्या फिरून 4 गल्लीतल्या लोकांची डबे पोचवायचे काम या माता माऊल्यांनी केले. मालक तुम्ही जर कष्ट करत असतील ना, तुमच्या संसाराला माझा खारीचा वाटा, म्हणून घाम गळेपर्यंत त्या माता माऊलींनी घरोघर डबे पोचवायचं काम केलं, आणि म्हणून हा सुजलाम सुफलाम भाग मिळायला मिळतोय. अरे आपल्या वाडवडिलांनी मुंबईला घाम गाळला, म्हणून आज खेडमध्ये आम्ही माने पाटील, आम्ही धायगुडे पाटील म्हणून मिरवतोय. विचार करता या जुन्या म्हाताऱ्यांनी पिक्चरवारी आणि गोवा फिरायला नेता का म्हणून जर जमिनी विकल्या असत्या, तर आजच्या पिढीला सुद्धा मुंबईला हमाली करायला जावं लागलं असतं. हो, आणि या म्हाताऱ्यांनी सुद्धा आपल्या बायकोच्या ब्युटी पार्लर करता जर 1 2 एकर विकली असती, तर हे माने वस्तीवरचा 7-12 बघायला मिळाला नसता का? हे पुण्य त्या माता माऊल्यांचे. अरे 72च्या दुष्काळामध्ये मालक कितीही संकट येऊ द्या, तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू. आणि आता आपण बघतोय 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये घटस्फोट होतात आताच्या काळामध्ये. का? मला आयफोन घेतला नाही, मला पिक्चरला नेलं नाही, एवढ्या शिल्लक गोष्टीवरून घटस्फोट होत आहेत. का? कारण जुन्या काळामध्ये जी आमच्या माता मावल्या होत्या ना, आई वडील त्या मुलीला सांगायचे, तायडे आज तुझं लग्न झालं ना, ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी तू आम्हाला मेलीस, आता परत आमच्या दारामध्ये यायचं नाही, आलीस तर पाहुणी म्हणून यायचं, पण आमच्या दारात यायचं नाही. परिणाम असा आहे, त्या मुलींनी आपल्या आई बापांच्या आबरू करता कितीही त्रास झाला, कसाही जरी मालक असला तरी आई बापाची आबरू समाजामध्ये ताट राहावी, मान ताट राहावी, याच्याकरता त्या माता माऊल्यांनी घाम गाळला, पण सुखाचे संसार उभं केले. आणि आता नको तितका आई वडील मुलीच्या संसारामध्ये ढवळाढवळ करतायत. परिणाम असा 6-6 महिन्यामध्ये 4-4 महिन्यामध्ये आमच्या मुलींचे घटस्फोट होत आहेत. शास्त्र सांगता रे बाबा, कोरोना काळामध्ये ज्यांच्यावरती वाईट संकट आली तेवढ्यांच्या बायका निघून गेल्या, तेवढ्यांचे संसार देशोधडी लागले. का? अरे सुखामध्ये जर तुम्ही मालकाच्या बरोबर असाल ना, तर दुःखामध्ये सुद्धा आपल्या मालकाच्या बरोबर कंबर कसून उभं राहिलं पाहिजे. अरे सीता मातेला वनवास भोगावा लागला नवऱ्याकरता, पण सीता मातेने माघार घेतली नाही. द्रौपदीला नवऱ्यांच्यासाठी डावावरती उभं राहावं लागलं, पण नवऱ्याची साथ सोडली नाही. अहिल्या मातेला सुद्धा वनवासच भोगावा लागला, पण या माता माऊल्यांनी पडतीच्या काळामध्ये नवऱ्याची साथ सोडली नाही. म्हणून भगवान परमात्म्याने सुद्धा सांगितलं, रे ज्या माता माऊल्या आपल्या नवऱ्याची साथ सोडत नाही. माझ्या माईंनो, एक वाक्य ग्रंथातलं वाक्य माझ्या पदार्थ नाही, पण तुमची माफी मागून बोलतो. वाक्य असं आहे, मरेपर्यंत भावाचा विश्वासघात झाला तरी चालेल, नातेवाईकांचा विश्वासघात झाला तरी चालेल, पण कपाळावरच्या मालकाचा कधी विश्वास होऊ नका. कपाळावरच्या मालकाचा ज्या दिवशी विश्वासघात झाला त्या दिवसापासून आपल्या घराला उतरती कळा लागली, त्या घरापासून आपल्या घरामध्ये लक्ष्मी कधी नांदणार नाही. का? कपाळावरच्या मालकाचा जर विश्वासघात झाला. म्हणून जगात कुणाशीही विश्वासघात होऊ द्या, पण कपाळावरच्या मालकाचा विश्वासघात होता कामा नये. आणि एवढं पुण्य ज्यावेळेस एकत्रित येतं ना, त्यावेळेस आमच्या सरुताई आजींना जसं मरण आलं ना, तसं मरण त्या माता माऊलींना येतं. विठोबा रखुमाई. संत धुंडा महाराज देगलूरकर नावाचे एक फार मोठे वारकरी संप्रदायाचं रत्न होऊन गेलं. आणि सद्गुरू संत धुंडा महाराजांना पंढरीच्या चातुर्मासांच्या काळामध्ये कार्तिक वारीचा काळ जवळ आल्यानंतर, काळ जवळ आला तो महामा प्रत्येकाला एक ना एक दिवस तरी आपल्याला इहलोक सोडून निघून जायचं आहे. म्हणून पंढरीमध्ये संत श्रेष्ठ त्या धुंडा महाराजांना ईश्वर आज्ञा झाली. आणि धुंडा महाराजांना ईश्वर आज्ञा झाल्यानंतर, धुंडा महाराजांना आज्ञा झाल्यानंतर घरातली सगळी मंडळी रडायला लागली. आणि सगळी मंडळी रडायला लागल्यानंतर त्यांना प्रश्न पडला, महाराजांच्या धर्मपती असणाऱ्या कृष्णामाईंना कुणी सांगावं की आपले महाराज आपल्याला सोडून निघून गेलेले आहेत. आणि म्हणून कृष्णामाई आपल्याला सोडून कसं सांगायचं महाराजांना. एवढ्यात कुणीतरी कृष्णामाईंच्या जवळ गेले
आणि कृष्णामाईंना सांगितलं. माईंनी विचारलं, बाळा आज आपल्या वाड्यामध्ये एवढी शांतता काय? आज आपल्या घरामध्ये एवढी सगळीकडे शांतता काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आईसाहेब सद्गुरू संत दुंडा महाराज देगलूरकर आज तुम्हा आम्हाला सोडून ईश्वरी आज्ञेला प्राप्त झाले. आता सगळ्यांना वाटलं की आईसाहेब धाय मोकलून लढतील, कृष्णामाईंना शोक अनावर होईल. पण कृष्णामाई काही बोलल्या नाहीत, फक्त शांत चित्ताने बसल्या. बाकीची माणसं म्हणतील आपले मालक, कपाळावरचा मालक गेल्यानंतर कृष्णामाईंना आनंद झाला का? नाही झाला. का? कृष्णामाई सांगत होते, आता मालक गेले ना, आता आपल्याला थांबायचं आहे कशाला? कृष्णामाईनं सगळ्यांच्याकडे बघितलं, समोरच्या असणाऱ्या त्या दादाला सांगितलं, म्हणले मालक आता माझीही ओटी आणा, मीही माझ्या मालकांच्या बरोबरच जाणार. कृष्णामाईंना दुंडा महाराज देगलूरकरांचं पायाचं दर्शन घेतलं आणि पायावरती मस्तक ठेवल्या. त्या कृष्णामाई परत उठल्या नाहीत. परिणाम असा झाला, 1999 साली चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दोघा नवरा बायकोंसाठी एक चिता रचण्यामध्ये आली. संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय एकत्रित झाला होता. सद्गुरू संत दुंडा महाराज देगलूरकर आणि सद्गुरू संत कृष्णामाईंना इहलोकातून निरोप देण्याकरता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अतिशय मोठी अशी चिता रचली. दोघा नवरा बायकोंना एका चितेमध्ये अग्नी दिला आणि महाराज मध्यरात्री महाराज एवढा मुसळधार पाऊस झाला, चंद्रभागा मातेला एवढं पाणी आलं, दुसऱ्या दिवशी सावडण्याकरता लोकांना अस्थिसुद्धा राहिल्या नाहीत. प्रत्यक्ष चंद्रभागा मातेनं दोघांनाही आपल्या हृदयामध्ये घेतलं, दोघांनाही आपल्या हृदयामध्ये सामावून घेतलं की त्यांच्या अस्तकासुद्धा जगाच्या नजरेला पडू दिल्या नाहीत. इतका देह त्यांचा पवित्र झाला, ते कुळ पवित्र झालं. प्रत्यक्ष पंढरीनाथ परमात्मा त्यांच्याकरिता आरतीचं ताट घेऊन उभा होता. महाराज असं मरण खूप भाग्यवान माता माऊल्यांना येतं. तसं माता माऊल्यांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकाराचं मरण येणं ही त्यांच्या आयुष्यातले पुण्याची पावती आहे. मग काही माता माऊल्या म्हणतील, महाराज मरण कसं येणं आमच्या हातामध्ये नाही. जसा हा अधिकार सुहासिनी माता माऊल्यांचा आहे, तसं वैधव्यानं मरण येणाऱ्या माता माऊल्यांचा सुद्धा अधिकार काही कमी नाही आहे. पण त्यांचा अधिकार अशाच एका वेगळ्या कीर्तनामध्ये सांगू. आजच्या कीर्तनामध्ये पतिव्रते जैसा प्रतारप्रमाणे काय ताकद आहे तुमच्या कपाळावरच्या कुंकवामध्ये, तर ही ताकद आहे. जगाचा मालकसुद्धा तुमच्याकरता ताट घेऊन उभा असतो. म्हणूनच आपण सांगितलं ना की 5 बायकांची महान पतिव्रत्वा आयुष्यामध्ये नवऱ्याची सेवा सोडून दुसरं काही केलं नाही. म्हणून शास्त्र सांगतं, मुलगा असेल आई वडिलांची सेवा करा, माता माऊल्या मरेपर्यंत मालकाच्या आज्ञेमध्ये राहा, गुरु असेल गुरूंच्या आज्ञेमध्ये राहा. प्रत्यक्ष पंढरीनाथ परमात्मा आपल्या दारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आपल्या वाडवडिलांनी केलं, हा वसा आपल्या वाडवडिलांनी जपला, म्हणून हे सद्भाग्य बोलण्याचं भाग्य आपल्यापर्यंत आलं. आणि म्हणून याच तिथीला याच वेळेला गेल्या वर्षी या तिथीला वैकुंठवासी कैलासवासी असणाऱ्या आमच्या आजी सरूबाई विष्णू माने या आजींचं वैकुंठ गमन झालं. आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचा असणारा संपूर्ण परिवार, त्याच्यामध्ये रमेश विष्णू माने चिरंजीव, मालक श्रीरंग कोळपे, मालन श्रीरंग कोळपे, संगीता बारीक मोरे आणि वंदना लालासो ठोंबरे आणि संपूर्ण माने परिवार, असा हा त्यांचा माने परिवार. या सर्वांच्या वतीनं ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली. या कीर्तन सेवेकरता ज्यांनी साथ दिली ते गायन अलंकार हरिभक्तपरायण अशोक महाराजजी बर्डे, गायन अलंकार अशोक महाराजजी भोसले, आदरणीय टाळकरी बाबा, ज्यांची अतिशय सुंदर अशी चोपदार सेवा दिली ते आमचे हरिभक्तपरायण सुरेश महाराज जाधव, प्रत्यक्ष विणा घेऊन ज्यांनी सहकार्य केलं ते आमचे परमपूज्य प्रिताश्री. सर्वांच्या चरणावरती दर्शन घेतो आणि सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी तर भजन करूया. ज्ञानेश्वर